या गुरुकुंज वारीचे संमेलन प्रमुख आदरणीय प्रशांत महाराज ठाकरे आपला प्रास्ताविक करतील अशी मी त्यांना विनंती करतो। परम पूजनीय श्री गुरुदेव, या विचारपीठावरती या संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण, काही माणसांचं नाव घेतल्यानंतर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, ज्यांच्या उपस्थितीनं हे विचारपीठ धन्य झालेलं आहे असे आदरणीय चंदेले नाना, या कार्यक्रमाकरता या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण काळे महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी आदरणीय लक्ष्मणजी गमे दादा, आदरणीय बोथे गुरुजी, आदरणीय वेरुळकर गुरुजी, या कार्यक्रमाकरता खास पुण्याहून आलेले युवा संत साहित्याचे अभ्यासक आदरणीय सचिन दादा, कैलाशजी महाराज चव्हाण, संदीप महाराज गिरे, या मोजरी गावचे सरपंच आदरणीय काळमेक साहेब आणि आदरणीय कांडलकर दादा, हरिभक्तपरायण वाणीभूषण पद्माकरजी देशमुख महाराज आणि उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे कीर्तनकार बंधू भगिनी बालगोपाल आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्य करणारे सर्व कार्यकर्ता, मुद्दामून मी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, वेळ बराच झालेला आहे आणि मान्यवर सगळे मंडळी या ठिकाणी बोलणार आहेत। श्री गुरुदेव वारकरी कीर्तन संमेलन दुसऱ्या वर्षीचा आपला हा कार्यक्रम आहे। मागच्या वर्षी याला स्पर्धेचं स्वरूप होतं, यावेळेस आपण याला संमेलनाचं स्वरूप दिलेलं आहे। मागच्याही वर्षी जरी स्पर्धा होती तरी जिंदगी की दौड़ में दौड़ कर करना क्या है, अगर यही है जीना तो फिर मरना क्या है, अशी पाय फुटेपर्यंत तोंडातून रक्त आणणारी ती स्पर्धा नव्हती, तर भगवंताचं नाम घेत घेत आपल्या बुद्धीच्या पातळीला संशोधित पद्धतीनं तपासण्याची ती एक काठिण्य पातळी म्हणून आयोजन आम्ही करण्याचा प्रयत्न गुरुदेव सेवा मंडळाने हा केला होता। आणि यावर्षीचं हे वारकरी कीर्तन श्री गुरुदेव वारकरी कीर्तन संमेलन आहे। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा आपण जर विचार केला आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाविषयी जर आपण चिंतन केलं तर महाराजांचं राष्ट्रसंतांची प्रवचनेमध्ये एक फार सुंदर विधान आहे। महाराज म्हणतात, पंढरपूर हे आमचं मुख्य विद्यापीठ आहे। ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज हे तिथले प्राध्यापक आहेत आणि सर्वाधीश असणारा, सर्वांचा आराध्य असणारा पंढरीश परमात्मा हा आमच्या हृदयाच्या विद्यापीठात अधिराजित असणारा असा भगवान परमात्मा आहे। वंदनीय महाराजांचे शब्द वारकरी परंपरेशी जुळणारे आहेत, ते सिद्ध करायची गरज नाही। ज्या वेळेला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीमधून हेबती बाबा मंत्र घेतात आणि तोच मंत्र आरवीच्या मायबाईंना देतात आणि मायबाईकडून तो आडकोजी महाराजांपर्यंत येतो आणि आडकोजी महाराज तोच मंत्र, तीच परंपरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे सुपूर्द करतात, तेव्हा तुकडोजी महाराजांचं जीवन किती व्यापक आहे आणि ते संप्रदायाच्याशी, या वारकरी संप्रदायाशी किती जुळलेलं आहे याबद्दल आपल्या लक्षात येऊ शकते। संप्रदायाचा जर विचार केला आपण तर चार मुख्य पीठ आहेत संप्रदायाचे। पहिलं पंढरपूर आहे, दुसरं आळंदी आहे, देहू आहे आणि पैठण आहे। या चार पीठांच्या संदर्भाने जेव्हा आपण तुकडोजी महाराजांकडे पाहतो तेव्हा तुकडोजी महाराजांनी आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या विद्यापीठाला सामोर ठेवून केलेल्या आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। ग्रामगीतेची स्फूर्ती कदाचित गयेला झाली, एखाद्या प्रयाग क्षेत्री झाली किंवा काशीला झाली असं तुकडोजी महाराजांना म्हणता आलं असतं, पण या संप्रदायाचा, वारकरी संमेलनाचा, या वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण चळवळीचं जे मुख्य विद्यापीठ आहे, तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या आयुष्याचा प्राण असणारी ग्रामगीता मला जिथं सुचली ते संप्रदायाचं पहिलं विद्यापीठ आहे, पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागेतिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती। आळंदीच्या संबंधानं तुकडोजी महाराजांनी लिखाण केलेलं आहे
आणि ज्ञानेश्वर महाराजांवर कुणीही एवढा स्पष्ट अभंग लिहिला नसेल तेवढं तुकडोजी महाराजांनी त्यांची कृतज्ञता भावना व्यक्त केली. हिंदीमधून महाराज असं म्हणतात, मुश्किल नहीं है तुमको मुझसा अदम तराना, तुम क्या नहीं करोगे जो कुछ भी हो कराना. तुकडोजी महाराज म्हणतात, तुमच्यासारख्या महात्म्याच्या कृपेनं त्या रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद बदवल्या जातात, माझ्यासारख्या पामराचा का उद्धार होणार नाही. मला असं वाटतं तुकडोजी महाराजांचा हा संबंध संप्रदायाशी आहे. महाराजांची जी रचना आहे, बऱ्याच लोकांनी काळाच्या ओघामध्ये तुकडोजी महाराजांच्या संदर्भामध्ये चिंतन करत असताना काही चुकीचे भ्रम निर्माण केलेले आहेत. मी संशोधक PhDचा विद्यार्थी म्हणून जबाबदारीनं बोलतो. तुकडोजी महाराजांची जी परंपरा आहे ती या परंपरा जर आपण तपासली तर ग्रामगीता जी प्रस्थानत्रयी मानल्या जाते, त्या प्रस्थानत्रयीमध्ये काव्यात्मक ज्याला मुख्य असा गाभा मानल्या जाते अशा भगवद्गीतेवरती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांनी भाषांतर केलं ज्ञानेश्वरीच्या रूपानं, आणि त्याच गीतेला अनुषंगिक अशा पद्धतीचं आपल्या ग्रंथाला तुकडोजी महाराजांनी नाव दिलं. कदाचित दुसरं नाव देता आलं असतं, पण ग्रामगीता असा उल्लेख केला. आणि महत्वाची गोष्ट, ग्रामगीता ही वेदांमधल्या सूत्रांवर आधारित त्यांनी लिहिली. ग्रामगीतेचं पहिलंच पान जर आपण उघडून बघितलं तर विश्वम पृष्ठे ग्रामो अस्मिन ननातुरम, विश्व पृष्ठ करायचं असेल, धष्टपुष्ट बनवायचं असेल, त्याला जर शांती पाहिजे असेल तर जोपर्यंत इथलं गाव बळकट आणि बलशाली होणार नाही तोपर्यंत विश्व सुद्धा शक्तिशाली बनू शकत नाही. म्हणजे उपनिषदांच्या परंपरेला अनुसरून तुकडोजी महाराजांनी ही सगळी परंपरा जपलेली आहे. काळाच्या ओघामध्ये विचारांचे धागे सबळ करायचे असतात. आज जर आपण पूर्वीच्या काळामधले तसेच विचार तंतोतंत लागू करायचे ठरवले तर तसं होत नाही. 12 वर्षाचे असताना अंगात घालायचे कपडे 18व्या वर्षी फेकून द्यावे लागतात, बाजूला ठेवावे लागतात. परंपरेला घेऊन नवता आणि परंपरेला जोडून मानव कल्याणासाठी महाराज म्हणतात की याच परंपरेचा धागा म्हणून मी पुढे आलेलो आहो. आजचा कार्यक्रम यासाठी महत्त्वाचा आहे. तुकडोजी महाराजांचा विचार हा तुकडोजी महाराजांचा विचार नाही. मंथन किया हर धर्म का, हर पंथ का, हर देश का, निकला यही मेरी समझ में सार शुभ संदेश का. अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे, शांति तभी वे पाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे. हा मानव कल्याणाचा विचार घेऊन वंदनीय महाराजांनी हा विचार पुढे नेण्याकरता हे सगळं उभं केलं. संप्रदायाकडे जर आपण बघितलं, माझा तेवढा अधिकार नाही पण तरी सुद्धा बोलतो, वारकरी संप्रदाय जो आहे तो कोणत्या एका 4 भिंतीमध्ये अडकलेला संप्रदाय नाही. आपण जर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांकडे पाहतो तर त्यांचा चैतन्य संप्रदाय होता. आपण जर वारकरी संप्रदायाचा अजून विचार केला तर त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय आहे. या 2-3 संप्रदायांचं एकत्रीकरण झालं आणि तेव्हा वारकरी ही विश्वातील सर्वांचं कल्याण करणारी, सामान्य लोकांना एकत्रित आणणारी अशी एक फार मोठी लोकप्रबोधनाची चळवळ म्हणता येईल किंवा कार्य करणारी प्रणाली म्हणता येईल, ती उभी राहिली. विश्वातील सगळ्या लोकांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांच्या विचारांना बंदिस्तपणा आला. पण आजही पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या लोकांकडे जर आपण बघितलं, त्या माता भगिनींच्या हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरलेला असतो, खांद्यावरती पुरुषांच्या भगवा रंगाचा ध्वज असतो, कुणाच्या अंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र असतात. पण त्या वारीमध्ये चालणाऱ्या लोकांना हिरवा रंग हा कुण्या एकाच आहे याचं भान नसतं. पांढरा रंग हा आमचा नाही, कुण्या तरी दुसऱ्या धर्माचा आहे याचा ते विचार करत नसतात. आणि भगवा रंग हा आमचा आहे म्हणून त्यालाच खूप मिरवायचं असाही विचार त्यांच्यामध्ये नसतो. पांढरा रंग, भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या रंगाच्या पलीकडे घेऊन जाणारी, एकाच रंगाची उपासना करणारी संप्रदायाची चळवळ आहे. त्यांचा ना हिरवा रंग असतो, ना भगवा रंग असतो, ना पांढरा रंग असतो. त्यांचा एकच रंग आहे, तो विटेवरचा पांडुरंग. आणि त्यांना घेऊन तळागाळातल्या 18 पगड जातीच्या तेली, माळी, कुंभार, चांभार, महार, मातंग, पाटील, धनगर, देशमुख सगळ्यांना एकत्रित करून सगळ्यांच्या कल्याणाचा मार्ग जो संप्रदायाने दिला, तोच विचार वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी पुढे नेलेला आहे. आमची ही स्पर्धा संमेलन आयोजित करण्यामागचा जो उद्देश आहे, या वर्षीचे जर आपण पुरस्काराचे नावं जर बघितले तर ज्ञानदीप पुरस्कार आहे. हे सगळं तुम्ही जर संत साहित्य जर तपासलं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. ज्ञानदीप पुरस्कार, अमृत पुरस्कार, सुवर्ण पुरस्कार, रौप्य पुरस्कार, भरारी, प्रेरणा, अक्षरदीप, प्रवीण, सृजन, प्रोत्साहन पुरस्कार,
हे सगळे पुरस्काराची रक्कम म्हणजे राशीची रक्कम नाही, हा विचारांचा एक ठेवा आपण आपल्या काळजात जपत आहात, समाजापर्यंत घेऊन जाता, त्याचं एक प्रतीक आहे. मला असं वाटते कोणताही एक व्यक्ती, एक विद्वान काही करू शकत नाही, आपल्या सगळ्यांना मिळून चालण्याची गरज आहे. नो वन कॅन डू एव्हरीथिंग बट एनीवन कॅन डू समथिंग. सर्वजण मिळून हा साधू संतांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात. या विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर यांच्याकडे पाहिलं की ज्ञानोबारायांचे शब्द आठवतात, ते चालते ज्ञानाचे बिंब. हे चालते ज्ञानाचे बिंब असणारे माणसं, हे मायेचा हात डोक्यावर ठेवणारी ही सगळी आपली आशीर्वाद देणारी अशी जी आधारवड मंडळी आहे, या मंडळीने आमच्या सगळ्यांना सांभाळून घ्यावं. या कार्यक्रमाकरता, या संमेलनाकरता ज्यांनी आम्हाला फार मोठी ऊर्जा दिली, आदरणीय बोथे गुरुजी आहेत, राजाभाऊ बोथे दादा आहेत, तगडी मंडळी आहेत, या सर्व मंडळींना माझ्या वैयक्तिकसुद्धा मी खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि राष्ट्रसंतांच्या शब्दामध्ये एवढंच म्हणतो, निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला, अवकळा लोपुनी सगळी मिळो सुख शांती सर्वाला. धन्यवाद. जय गुरु.